राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त अयोध्येत प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात येते। प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। फक्त पास असणाऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय, तर उत्तर प्रदेश पोलीस, आरएफ आणि जवान सर्व तैनात या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। आपण बघूया। अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण खूप विशेष निमंत्रितांना देण्यात आलेलं आहे आणि त्या निमंत्रितांच्या काळजीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो अयोध्येमध्ये प्रत्येक चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहे ते ठिकाण विना चौक आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलिसांच्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आल्या। उत्तर प्रदेश पोलीस असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सची देखील या ठिकाणं तैनात करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। खूप प्रत्येक चौकामध्ये अशाच पद्धतींचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। खरं तर आजपासून कालपासूनच या ठिकाणी अयोध्येमध्ये येणाऱ्या फक्त ज्या गाड्यांचे पासेस आहेत त्याच गाड्यांना एंट्री दिली जाते। इतर गाड्यांना मात्र या ठिकाणी सोडलं जात नाही। यातमध्ये चौकशी करूनच प्रत्येकांना सोडलं जातं आहे, कारण विशेष जवळपास 8000 निमंत्रित जे आहेत ते उद्या अयोध्येमध्ये येणार आहेत। आणि त्याच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। संपूर्ण सुरक्षेची काळजी म्हणून उत्तर प्रदेश पोलीस असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स असेल या सगळ्या पोलिसांकडून किंवा या सगळ्या पथकांकडून निगराणी केली जात आहे। आणि यावरती विशेष अधिकारी जे आहेत ते लक्ष ठेवून असल्याचं चित्र जे आहे ते अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजू गौतमसह प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।